हॅलो, कसे आहेत सर्वजण? स्वागत आहे माझ्या डेली ब्लॉगमध्ये. तर आज आपण ना काय करूया, चण्याचं उसळ करूया. उसळ म्हणजे हरभऱ्याचं उसळ करूया. तर मी आहे घरी माझ्या गावामध्ये. तर मग आज म्हणलं काय करावं. माझ्या आईनं रात्री भिजू घातली म्हणे हरभरे, मलाच माहीत नाही. म्हणले चल तेवढं उसळच करून घेऊया आज. मग आता ते उसळ करायचं. आता मग काय करते, कांदा कापून घेते. कांदा कापून घ्यायचं आणि मस्तपैकी उसळ बनवायचं. आणि उसळ आणि भात, मला तर उसळ आणि भात हे दोन मिक्स लय आवडते खायला. फक्त खाली उसळ नाही आवडते. तसं बी आवडते, असं काय नाही. पण आपला आवडता भात जिंदाबाद आहे का नाही. भातामध्ये उसळ टाकायचं, मिक्स करायचं आणि मस्त खायचं. अरे बापरे, काय तिखट लागायले. कांदा तिखटच लागायले बाई. कांदा कापणं म्हणलं तर मला लईच राग येते. काय करणार आहे, डोळ्यात झाले ना. झालं कांदा कापून जाईल. हे बघा किती मोठे झाले बघा, इतकले मोठे. एवढेले दोनच माणसं खायला, आई आणि मी. हे एवढं मोठं झाले. मी म्हणले एवढं कसं काय भिजू घातले रे बाबा. काय करू आता, मग घातलंय भिजू. माझ्या आईनं आता करावं लागणार आहे. आता दोघीच माणसं. आता माझा भाऊ गेला कामाला बाहेर गावला, मक्का कापायला गेला. इथे दुसऱ्या गावला, आंध्रामध्ये धर्माबादला गेला माझा भाऊ मक्का कापायला. आता घरी आहो आम्ही दोघीच. मी पण जावा म्हणली होती काल भोकरला. तर माझी माय आली ती गावाची आणि गेली कीर्तन ऐकायला आणि तिथंच थांबली. आता काय करते, बाजूच्या गावामध्ये आहे. 7 ते सप्ताह चालू सप्ताह. तर डब्यात घेते, काढून धुवून घेते. हरभरे धुवून घेते ना चांगल्या प्रकारे. मोड आले राव कायलेला थोडे. मात्र किती लय झाले बरं. एवढे लय हरभरे नाही बाई, थोडे मी भाजायला ठेवते. एवढे लय शिजवून नाही शिजवत. लय झाले, जास्त झाले. आडवा नाही आला. दोघीच माणसाला एवढा डब्बा भर म्हणजे बघा ना, खूपच जास्त झाले. एवढा डब्बा भरलेला आहे. पटकन धुवून घेते, डब्बल धुवून घेते बाई. काय करायचं मग आता, धुवावंच लागते याला, तर छान वाटते. थोडंसं भाजायला किती भाजलं तरी खूप छान लागते बरं का. तर थोडं चटणी टाकायचं आणि भाजायचं, मग छान लागतात वहिनी. उसळ बनवत आहे. हरभरा काल डाळीला भिजू घातलं, याला भिजू घातलं. तर काय करायचं, हरभराचं उसळ जिंदाबाद. तेच की, उसळ केली की झालं कामच आमचं. भात टाकायचा थोडा, आहे की नाही. पाणी यानं सांडलंय गोलून ना पाणी सांडलं. घागरच दिली सांडून, उंबडून तिकडं. दिसते का व्यवस्थित? जिंदगी को बिना
पाटावर बसतेस. केलं काय माझ्या अरे यार काय झालं. किती वेळचं टचक 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 केलं तर संपला का काय गॅस. नाही तर काय नाही. आंघोळ केली नाही. झिपरी आहे मी, झिपरी. मला ना स्वयंपाक केल्याशिवाय आंघोळच करा वाटत नाही. पहिला स्वयंपाक नंतर आंघोळ असं आहे आपलं. आणि लवकर आंघोळ तर करतच नाही मी कधी. स्वयंपाक झाल्याशिवाय मला ना लवकर आंघोळ नाही करा वाटत. तेल तर किती टाकत असते मी उग येड्यासारखं. ते माप असलं तर अंदाज येते. माप नाही ना ह्याच्यात. किटलीमध्ये तेल टाकून ठेवून म्हणलं तर माझ्या आईनं डब्यात टाकून ठेवलं. आता ते किटली धुवा लागेल नंतर त्याच्यात टाकून ठेवा लागणार. त्याच्यातलं गेलं माप बी मोडून. आता त्याच्यामुळं का काय की ह्याच्यामध्ये चालू आहे बघा. जिपरी आहे ना मी. असू दे काय होते तवा. जिपरं बिपरं माणूस. जिरं प्यायला टाकली अगोदर मोहरी टाका पाहिजे. ला 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 ला. टाकली बघा मोहरी टाकली. जिरं टाकलं आहे. आता होत आहे तर माणसं सोयाबीन हळद म्हणे. हळद सोयाबीन रोजच येतात माणसं. सोयाबीन हळदवाली ते राहिलेले ते आपण पोछा काहीतरी म्हणतात. झाली मोहरी भाजून आणि हे पण भाजून झाली. टाकले ते हे कढीपत्ता होता राव इथं. गेला झाडून जाईल. थोडीशी ना भाजायला काढून ठेवते. ते थोडेसे जर नमक टाकून भाजले ना तर खूप छान लागतात हरभरे. भाजला काय कांदा भाजला चटणी टाकते.
झालं आपलं उसळ. काय उशीर आहे. उसळ उसळ उसळ. आता करते आंघोळ, तोपर्यंत शिजते. छान नरम छान शिजू देण्यासाठी पाणी टाकायचं भरपूर जराशी चांगल्या प्रकारे, म्हणजे कसं मऊ मऊ शिजते इकडं. तर अशा प्रकारे मी बनवलेलं आहे उसळ. तर सर्वांनी लास्टपर्यंत पहा आणि लाईक करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि तुम्ही पण करून बघा. हे व्यवस्थित दिसत नव्हतं ना, इकडं पण दरवाजा आहे तिकडं पण दरवाजा. इकडं जे कोण पण हे आले मला माझ्याकडं हे उजेड पडायला आहे, इकडून पण पडायला आहे, क्लिअर दिसत नाही गेले. मग काय करू मग मी तरी आता. तर ठीक आहे मग अशा प्रकारे तुम्ही उसळ करून पहा. हे पहा आपलं उसळ 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 दिसते का तुम्हाला. उसळ झालेलं आहे उसळ. तर मग आता बाय बाय, टाटा. ओके, लाईक करा व्हिडिओला, कमेंट्स करा आणि पूर्ण बघा. नाही बघा वाटलं तरी पण बघा. बाय. ओके.